लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे। आपल्याला असं बघायला मिळतंय की भावना आता पुन्हा तिच्या नोकरीवर जायला निघालेली असते। तिला ऑफिसमधून तिच्या आबॉसचा फोन आलेला असतो की अर्जंट काम आहे आणि मग भावना कामावर जायला निघालेली असते। ते पाहून आजी तिला विचारते की तू कुठं निघालेली आहे। भावना म्हणते की मी ऑफिसला जाऊन येते, माझी नोकरी आहे आणि मी एवढे दिवस रजा टाकली होती, आज माझी रजा संपलेली आहे। हे ऐकल्यावर आजी म्हणते की आमच्या गाडे पाटील खानदानामध्ये आजपर्यंत कोणी नोकरी केली नाही आणि कोणाचीही चाकरी केलेली नाही, कारण की नोकरी करण्याची वेळच आलेली नाही। आम्हाला देवाच्या दयेनं भरपूर गडगंज अशी आमच्याकडं संपत्ती आहे। आमचं नोकरीवर पोट भरतं असं नाही आहे, त्याच्यामुळं तू नोकरीला अजिबात जाऊ नको, त्याच्यामुळं आमची इज्जतीचा कचरा होईल। आमची इज्जत कचऱ्याच्या टोपलीमध्ये तू टाकायचंच आहेस असं ठरवलंयस का ग अवलक्षणा? तर तू अजिबात कामावर जाऊ शकत नाहीस आणि तू कोणाला विचारून नोकरीवर चाललेली आहे? तुला काही रीतभात आहे की नाही? घरातल्या मोठ्या माणसांचा, सासू सासऱ्यांचा परवानगी घेतलीस का तू तुझ्या नोकरीवर जाण्याच्या आधी? त्यानंतर भावना म्हणते की हो, मी हे सर्व सिद्धिराज यांना अगोदरच बोललेले आहे की मी माझी नोकरी, माझा स्वाभिमान मी अजिबात सोडणार नाही आहे, त्याच्यामुळं मला माझी नोकरी करायचीच आहे आणि हे सर्व सिद्धिराजने मान्य केलेलं आहे। त्यानंतर सिद्धू येतोय आणि म्हणतोय की आजी म्हणते ते बरोबर आहे भावना मॅडम, तुम्हाला नोकरी करण्याची काहीही गरज नाही आहे, तुम्ही निवांत बसा, आराम करा, कशाला त्रास करून घेताय उगीच, आणि तुम्हाला हवं तर घरी बसून पेमेंट मिळेल, तुम्ही अजिबात तिथे ऑफिसमध्ये जाऊन काम करायची काहीही गरज नाही आहे। हे ऐकल्यावर भावनाला सिद्धूचा सुद्धा प्रचंड राग येतोय। सिद्धू भावनाच्या काळजीपोटीच हे सर्व म्हणत असतो, कारण की तिथे जाऊन काम करण्याची काही गरज नाही, पण भावना याचा सगळा उलट अर्थ घेते। तिला वाटतंय की या सिद्धूला सुद्धा माझ्या भावना समजत नाहीत आणि याला सुद्धा आम्हाला घरी बसवायचं आहे। आजीचा, रेणुकाचा आणि सिंचनाचा हाच तर खतरनाक प्लॅन आहे की भावनाला घरी एका खोलीमध्ये बंद करून ठेवायची आहे आणि तिचा मान सन्मान, तिचा स्वाभिमान पूर्ण ठेचायचा आहे। त्याच्यासाठीच तिला नोकरीला जाऊ द्यायचं नाही आहे आणि तिचा घरी राहून तिचा छळ करायचा आहे, म्हणून आजी तिला अजिबात नोकरीवर जाऊ देत नाही आणि सिद्धू तिला जाऊ नको म्हणाल्यामुळं तर आजी प्रचंड खुश होते। काय आता भावना कशी समजावेल सिद्धूला आणि घरातल्या सगळ्यांना? काय भावना तिची नोकरी सोडेल का? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा।